आजपासून आपण पवित्र त्रिदिनाला सुरुवात करत आहोत. पवित्र त्रिदिन म्हटल्यानंतर पवित्र गुरुवार, पवित्र शुक्रवार आणि पवित्र शनिवार, की ज्या शनिवारच्या रात्री आपण ईस्टरचा जागरण विधी साजरा करत असतो. 3 दिवस जरी असले तरी ही संपूर्ण एकच उपासना आहे. आणि हे कशावरून दिसून येतं की गुरुवारच्या संध्याकाळी आपण ज्या वेळेला प्रभू भोजनाच्या विधीसाठी एकत्र जमतो त्यावेळेला त्या मिसाच्या सुरुवातीला प्रवेश गीत असतं, परंतु मिसाच्या शेवटी अंतिम गीत नसतं. दुसऱ्या दिवशी गुड फ्रायडेच्या दिवशी आपण जेव्हा एकत्र येतो त्यावेळेला प्रवेश गीत नसतं. शांतपणे खटखटी वाजवत मिरवणुकीने लाल वस्त्रे परिधान करून धर्मगुरू वेदीकडे येतात, लोटांगण घालतात, आपला संपूर्ण विधी होतो. त्या विधीच्या शेवटी अंतिम गीत नाही आहे. तिसऱ्या दिवशी शनिवारी सर्वत्र काळोख केला जात असताना आपण ज्या वेळेला ईस्टरच्या जागरण विधीसाठी एकत्र येतो त्याही वेळेला प्रवेश गीत नसतं, मात्र त्या जागरण विधीच्या शेवटी अंतिम गीत असतं. म्हणजे प्रवेश गीत होतं गुरुवारी संध्याकाळी, अंतिम गीत आहे शनिवारी रात्री. म्हणजे या तिन्ही दिवसाचा संपूर्ण उपासना विधी एकच आहे हे आपल्याला दर्शविण्यात आलेलं आहे. त्याचं कारण असं आहे की ह्या 3 दिवसांमध्ये येशूचं दुःख सहन, मरण आणि पुनरुत्थान ह्या घटना साजऱ्या केल्या जात असतात. ह्या 3 घटना जरी असल्या तरी त्यामध्ये एकच संदेश आहे की माणसाने आपल्या जीवनामध्ये घडणाऱ्या घटनांचे तुकडे तुकडे पाहिजे नसतात, की हे दुःख आहे, हा आनंद आहे, हा गौरव आहे, अशा प्रकारे न पाहता एक संध दृष्टिकोनातून त्याकडे पाहायचं असतं. त्याचा अर्थ असा की दुःखामध्ये माणसाने एवढं निराश व्हायचं नाही की त्याला त्याच्या आनंदाचा आणि गौरवाचा विसर पडावा. गौरवाच्या प्रसंगी आपले देखील हातपाय मातीचे आहेत ह्याचा माणसाने कधी विसर पडू द्यायचा नाही. आनंदाच्या प्रसंगी देखील आपल्या वाट्याला पुढे कधीतरी दुःख येणार आहे ह्याची जाणीव माणसाने ठेवायची. आणि अशा प्रकारे माणूस अतिशय समतोल, स्थितप्रज्ञ जीवन जगू शकतो. आणि त्याचं सुंदर उदाहरण ह्या 3 दिवसामध्ये आपल्यासमोर सादर केलं जाणार आहे प्रभू येशू ख्रिस्ताच्या रूपाने. म्हणूनच आज आपण पवित्र गुरुवार साजरा करत आहोत, की ज्या पवित्र गुरुवारला पायधुनी किंवा आज्ञा गुरुवार अशी 2 नावं आहेत. पायधुनीचा गुरुवार कारण ह्या मिस्सामध्ये 12 प्रेषितांचे पाय धुतले जातात. आज्ञा गुरुवार कारण ह्याच दिवशी प्रभूने प्रीतीची आज्ञा दिली, सेवेचा मंत्र दिला. ह्या दिवसाचं वैशिष्ट्य असं की ह्या दिवशी प्रभू येशू ख्रिस्ताने पवित्र मिस्सा बलीची स्थापना केली. ह्याच दिवशी प्रभू येशू ख्रिस्ताने धर्मगुरू पदाची स्थापना केली. आणि ह्याच दिवशी प्रभू येशूने प्रीतीची नवी आज्ञा आणि तिलाच जोडून सेवेचा मंत्र दिलेला आहे. अशा प्रकारचा अतिशय भव्य उत्सव आजच्या दिवशी साजरा केला जातो. म्हणून प्रायश्चित्त काळामध्ये जे वातावरण होतं ते अचानक आजच्या दिवशी बदललेलं आपल्याला दिसतं. की आजच्या दिवशी वेदी सजवलेली असते, स्तुतिगीत गायलं जात असतं. त्या स्तुतिगीताच्या वेळेला चर्चच्या घंटांचा नाद केला जातो. मात्र एकदा हा नाद केला की त्यानंतर मात्र ईस्टरच्या जागरण विधीपर्यंत त्यावेळेला जे गौरवगीत गायलं जाणार असतं तोपर्यंत घंटांचा नाद केला जात नाही. त्याचं कारण असं की जणू काही आपण प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुःख सहनामध्ये सहभागी होत आहोत. म्हणून हा प्रभू भोजनाचा विधी जो आहे ते प्रभूच्या दुःख सहनाचं प्रवेशद्वार आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या प्रेषितांबरोबर हे अखेरचं भोजन घेतल्यानंतर तो गेतशेमाने बागेमध्ये गेला. आणि म्हणूनच ह्या मिस्सेच्या शेवटी अगदी मूकपणे विश्राम वेदीवरती आशीर्वादित अशा भाकरी, प्रभू येशू ख्रिस्ताचं शरीर, ख्रिस्त शरीर ते त्या ठिकाणी नेऊन ठेवलं जातं आणि मूक अशी आराधना केली जाते. जणू काही प्रभू येशू ख्रिस्ताला आपण गेतशेमाने बागेमध्ये सोबत देत आहोत असं त्यातून सूचित केलं जात असतं. आणि त्यानंतर एक शांतता सुरू होत असते
की जी पुढील 2 दिवस टिकणार असते, की ज्या शांततेमध्ये दडलेलं असतं प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुःख सहनाचं आणि मरणाचं रहस्य, आणि ज्याच्यामध्ये उशाकाल दडलेला असतो प्रभू येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाचा. म्हणून आजच्या दिवशी प्रभूच्या भोजनामध्ये सहभागी होत असताना 3 गोष्टींवरती आपण लक्ष केंद्रित करायचं आहे. पहिली गोष्ट पवित्र मिस्सा बली, की ही पवित्र मिस्सा बली ख्रिस्ती श्रद्धेचा पाया, केंद्रबिंदू आणि कळस आहे. तो माझ्या जीवनाचा देखील पाया, केंद्रबिंदू आणि कळस बनलेला आहे का? दुसरी गोष्ट धर्मगुरुपद. धर्मगुरुपद हे प्रभू येशू ख्रिस्ताच्या अति पवित्र हृदयातील प्रेमाचं प्रतिबिंब आहे, असं संत जॉन मारी वियानी, धर्मगुरूंचे आश्रयदाते, ह्यांनी सांगितलेलं आहे. संत अगस्तीन तर एक पाऊल पुढे जाऊन सांगतात की मला जर धर्मगुरू आणि देवदूत एकाच वेळेला भेटले तर मी प्रथम धर्मगुरूंना वंदन करीन, कारण ते मला देवाकडे घेऊन जाणारे देवदूतच आहेत. धर्मगुरू पदाची एवढी मोठी महती ह्या संत महंतांनी गायलेली आहे. आपण खरोखरच भाग्यशाली आहोत की आपल्याला धर्मगुरूंची देणगी लाभलेली आहे. वसई धर्मप्रांत तर जणू काही धर्मगुरूची खाणच म्हणावी, एवढे धर्मगुरू ह्या धर्मप्रांताने आत्तापर्यंत संपूर्ण जगाला दिलेले आहेत. त्याहीबद्दल मनामध्ये कृतज्ञता भाव ठेवणं गरजेचं आहे. आणि तिसरी गोष्ट प्रीतीची नवी आज्ञा येशूने दिलेली आहे. तसं पाहता एकमेकांवर प्रेम करा ही आज्ञा जुन्या करारात निर्गमाच्या पुस्तकात देण्यात आलेली होती. लेवियेच्या पुस्तकात पुन्हा एकदा त्याच्यावरती शिक्कामोर्तब करण्यात आलेलं होतं. परंतु वैशिष्ट्य असं की येशूने ज्या पद्धतीने प्रेम केलं त्याच पद्धतीने प्रेम करण्यासाठी आपल्याला पाचारण करण्यात आलेलं असतं. म्हणूनच प्रीतीची ही नवी आज्ञा कशी पाळायची त्याच्यासाठी कित्ता येशूने घालून दिलेला आहे सेवेचा. त्या सेवेच्या माध्यमातून इतरांवरील प्रेम आपल्याला व्यक्त करता यावं म्हणून ह्या मिस्सेमध्ये आपण एकमेकांसाठी स्वतःसाठी प्रार्थना करायची असते. आजच्या दिवशी विशेष करून वृद्ध आणि आजारी धर्मगुरूंची देखील आठवण करायची असते की त्यांनी आयुष्यभर ख्रिस्तासाठी आपलं जीवन वेचलेलं असतं. आता त्यांच्या उतरत्या काळामध्ये त्याच प्रभू येशू ख्रिस्ताने स्वर्गीय मेजवानीसाठी त्यांच्या मनाची चांगली तयारी करावी, त्यांना चांगलं आरोग्य मिळावं आणि त्यांना खरोखरच एक चांगला सुखाचा क्षण देऊन आपल्याकडे बोलावून घ्यावं म्हणून त्यांच्यासाठी प्रार्थना करायची असते. ह्या मिस्सेमध्ये विशेष करून ह्या सगळ्या विनंत्या डोळ्यांसमोर ठेवूया आणि पवित्र त्रिदिनामध्ये अगदी मनापासून संपूर्ण हृदयाने, संपूर्ण शक्तीने, संपूर्ण बुद्धीने आणि संपूर्ण मनाने सहभागी होऊया.